नमस्कार. उद्या 29 जून आणि उद्या आहे वटसावित्री पौर्णिमा. उद्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे? कोणत्या वेळेत आवर्जून पूजा करायची आहे? चुकूनही या वेळेत करू नका पूजा. त्यासोबतच गर्भवती महिलांनी काय करावे किंवा मासिक पाळी असेल तर काय करावे आणि कोणती साडी आवर्जून परिधान करायची आहे आणि कोणती चुकूनही नेसायची नाही आहे. अजून सर्वच महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम वटवृक्षाय नमः किंवा तुमच्या कुलदेवीचे कुलदैवताचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. वटसावित्री पौर्णिमा हा सौभाग्याचा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. शास्त्रानुसार याचे काही नियम पाळणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. या 3 साड्या तुम्हाला चुकूनही या दिवशी घालायच्या नाही आहेत. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांना देखील काही नियम पाळणे गरजेचे असते. त्यांनी पूजा करावी की नाही करावी आणि कधीकधी मासिक धर्म असेल तर पूजेचे कसे काय करावे, म्हणजे पूजा करावीच की नाही, सविस्तर माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो. त्यासोबतच काही वेळ देखील आणि मुहूर्त देखील खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही पूजा करताय ती मनोभावे देखील केली पाहिजे आणि वेळेत योग्य मुहूर्तावर केली पाहिजे. त्यासोबतच आपण जो धागा वापरतो तो एकच गुंडी वापरावा का? उपवास कसा करावा? जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मग काय होणार आहे? हे खूप अशुभ मानले जाते. तर आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून कळत नकळत चुका होतात आणि त्यानंतर मात्र आपल्यालाच त्याचे असंख्य परिणाम हे आपल्या आयुष्यात येत राहतात. तर कोणत्या त्या 3 साड्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच अशा साड्या घातल्यामुळे आपल्याला नेहमीच अडचणीचा सामना करावा लागेल. तर अशा साड्या देखील आपल्याला रंग हे परिधान करायचे नाही आहेत. तर उद्या 29 जून रोजी सकाळी तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये पूजा करायची आहे हे देखील आपण बघणार आहोत. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले आणि आपल्या पतीचे प्राण हे परत मिळवले. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच झाड होते वडाचे झाड. तो दिवस होता ज्येष्ठी पौर्णिमेचा, म्हणजेच वटसावित्री पौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व माता भगिनी स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वडाचे झाड हे साधंसुधे झाड नाही आहे, त्याला देवतुल्य मानले जाते. तर या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3ही देवतांचा वास असतो. जेव्हा आपण वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवतांचे पूजन केल्याचे पुण्यफळ देखील मिळते, सुख सौभाग्य प्राप्त होते. त्यासोबतच ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणूनच प्रत्येक सवाष्ण महिलांनी वडाच्या झाडाची या पौर्णिमेला पूजा करणे खूप महत्त्वाचे ठरते. तर वटपौर्णिमेला पूजेचा योग्य मुहूर्त काय आहे? 29 जून रोजी वटपौर्णिमा ही पूजेसाठी सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 सर्वोत्तम शुभ काळ आणि शुभ मुहूर्त मानला जाणार आहे. वटपौर्णिमेची तिथी, पूजेचा मुहूर्त आणि पूजा पद्धती म्हणजेच हे बघणे खूप महत्त्वाचे आहे. तर पौर्णिमा प्रारंभ हा 29 जून रोजी पहाटे 3:07 होणार असून समाप्ती ही 30 जून रोजी पहाटे 5:27 असणार आहे आणि वटपौर्णिमा ही सोमवारी म्हणजे उद्या साजरी केली जाणार आहे. उत्तम वेळ हा सकाळी 6:30 ते 12:30 एकूण 6 तासाचा असणार आहे. आता पूजेसाठी अशुभ काळ कोणता आहे? ज्या काळामध्ये पूजा करणे वर्ज्य मानली जाते तो म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार दुपारी 12:30 ते 2:30 म्हणजे 12:30 ते 2:30 या 2 तासाच्या काळात वटपूजा करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे या काळात पूजा करणे टाळावे, अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर तुम्हाला आता महत्त्वाचं म्हणजे या पूजेसाठी साहित्य काय लागणार आहेत. जे कोणी पहिल्यांदाच नवीन नवरी असतात त्यांना पहिली वटपौर्णिमा असेल आणि साहित्याची गरज असते तर काय काय लागते ते आपण बघूयात. हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, धूप, तेल, तुपाचा दिवा, वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा अथवा रक्षासूत्र, तांबे, पाणी, 5 फळे म्हणजेच आंबे तुम्ही घेऊ शकता, आंब्याला खूप महत्त्व आहे. त्यासोबतच थोडेसे गहू हे देखील घ्यायचे आहे. ओटीच्या साहित्यामध्ये ब्लाऊज पीस, नारळ, खण, 16 शृंगार देखील घेऊ शकता. आता मी तुम्हाला मुहूर्त हा सांगितलेला आहे सकाळपासून ते 12:30 वाजेपर्यंत. पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहू काळ असणार आहे. या राहू काळामध्ये पूजा करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. तर राहू काळ हा सकाळी 7:35 ते सकाळी 9:15 असेल.
राहू काळ हा अशुभ मानला जात असल्याने या 1.5 तासाच्या काळात मुख्य वट पूजा करणे हे टाळायचे आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही 29 जून रोजी संपूर्ण पूजेचे नियोजन हे करू शकता. तर पूजेचा सर्वोत्तम वेळ हा राहू काळापूर्वी म्हणजे सकाळी 6:30 ते सकाळी 7:35 अत्यंत शुभ ठरणार आहे. त्याचबरोबर राहू काळ हा सकाळी 7:35 ते सकाळी 9:15 असणार आहे. तर तुम्हाला या वेळेमध्ये पूजा टाळायची आहे. आणि दुसरा शुभ वेळ कोणता आहे तर राहू काळानंतरचा म्हणजेच 9:15 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत कधीही पूजा करू शकता. आणि पुन्हा दुपारची एक वेळ वर्ज्य करायची आहे, ती म्हणजे दुपारी 12:30 ते 2:30 या काळामध्ये देखील वटपूजा करू नये. तर तुम्हाला मुहूर्त कळाला असेल तुम्ही सकाळी 6:30 ते 7:30 करू शकता पूजा. त्याचबरोबर 7:30 ते 9:30 तुम्ही करू नका, 9:15 व त्यानंतर पुन्हा 9:15 ते 12:30 वाजेपर्यंत कधीही पूजा करू शकता. सोमवार हा आपल्या महादेवांचा दिवस असल्यामुळे सौभाग्यवर्धक असा हा वट पौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. आणि सर्व महिलांनी या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. वडाच्या झाडाची विधिवत पूजा करण्यासाठी सर्वप्रथम महिलांनी काय करायचे आहे तर सकाळी लवकर उठून घाईघाईने वडाची पूजा करायची अजिबातच नाही आहे. तर असे करूनही तुम्हाला त्याचे व्यवस्थित फळ मिळणार नाही. आपल्याला तर या दिवशी लवकर उठायचं असतं. त्यासोबतच अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचे आहे. त्यामुळे लक्ष्मीनारायण हे प्रसन्न होतात. आणि त्यानंतर तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. त्यासाठी पूजेचे मुहूर्त आणि साहित्य आणि कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात, कोणत्या नेसू नये हे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हे देखील त्यामागे खूप महत्त्वाचे आहे आणि कोणत्या घालू नयेत. त्याबरोबरच गर्भवती महिला असतील तर त्यांनी काय आणि मासिक धर्माच्या महिला असतील तर त्यांनी काय करावे, काय टाळावे, कोणते नियम सर्वांनीच पाळावे, हे सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची या दिवसासाठी असते आणि ती प्रत्येकाने बघितलीच पाहिजे. कारण घाईघाईमध्ये उगाचच पूजा करून येणे याने काहीही साध्य होत नाही. वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतील. काही शारीरिक मानसिक त्रास असतील तर ते पूर्णतः मुळासकट नष्ट होणार आहेत. आणि या दिवशी महिला आंघोळ केल्यानंतर लगेचच देवघरातील देवांची छानशी विधिवत पूजा करत असतात, तर ती करायची आहे. सोमवार आलेला आहे त्यामुळे तुम्हाला महादेवाची देखील विधिवत पूजा करायची आहे. बघा किती शुभ दिवस आलेला आहे. वार सोमवार आहे आणि या दिवशी पौर्णिमा आहे. सौभाग्यवती महिलांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि खास ठरणार आहे. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याची देखील पूजा करायची आहे. फोटो असेल तर तो देखील स्वच्छ पुसून त्याची पूजा करायची आहे. पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने तुम्ही जर मूर्तीला अभिषेक घातला तर उत्तम ठरेल. मूर्ती छान देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा मंगल कलश असेल किंवा मग तुमच्याकडे टाक असेल तर त्याची देखील तुम्हाला योग्य पूजा करून घ्यायची आहे. आणि त्याबरोबर देवीची ओटी देखील भरायची आहे. आता तुम्ही वटसावित्री पौर्णिमेला देवी आईची ओटी भरण्यासाठी खणा नारळाने नाही भरली तरीही चालेल, पण गहू आणि आंब्याने आवर्जून भरायचे आहे. तर तुम्ही पूजा करून आल्यानंतर भरली तरीही चालेल. त्यासोबतच तुळशी मातेची देखील पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्येष्ठी पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमेला गव्हाची ओटीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपण इतर वेळी तांदूळाची ओटी भरत असतो, तर यावेळी ज्येष्ठी पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो तेव्हा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे. महिलांनो, या दिवशी गव्हाचा वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ देखील ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली देखील ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरतानाही तुम्हाला अखंड गहू घेऊन त्यांनी ओटी भरायची आहे. तांदूळ वापरू नका, गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटीत देवी माता, साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये येण्यासाठीच हा गव्हाचा वापर केलेला असतो. त्यासोबतच वडाचे झाड हे धार्मिकरित्या इतके महत्त्वाचे आहे की त्याचे शास्त्रीयदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. कारण वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगत असते. त्याप्रमाणेच सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी पूजा यासाठीच करतात की त्यांच्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभावे, हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते, त्याप्रमाणेच पतीलासुद्धा दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची इच्छा असते आणि ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतात. त्याचबरोबर जन्मोजन्मी हाच पती भेटावा म्हणून देखील मनोभावे वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे करत असतात. वटपौर्णिमेला पूजा पद्धत. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावे. व्रताचा संकल्प करून घ्यावा. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, नैवेद्य, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एक ब्लाऊज पीस देखील घ्यायचा आहे.
गोड काहीतरी असावे हे देखील सोबत ठेवायचे. त्यासोबतच आंबा, हळद, कुंकू यासारख्या गोष्टी देखील सोबत ठेवायच्या आहेत. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र किंवा मग सुती धागा तुम्हाला बांधून 7 वेळेला प्रदक्षिणा करायची आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करून झाल्यावर विवाहित स्त्रियांनी सौभाग्याची लेणे देऊन आशीर्वाद घ्यायचा आहे. यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि आपल्याला त्याचे शुभ आशीर्वाद देखील प्राप्त होत असतात. तर आता महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी व चुकूनही कोणत्या रंगाची साडीही नेसू नयेत. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर असेल तर महिलांनो, तुम्ही ती साडी आवर्जून परिधान करा. सुख सौभाग्याचे प्रतीक आहे हा हिरवा रंग. देवी लक्ष्मीचा आवडता रंग हा देखील आहे. त्यासोबतच बहरलेला शुभ रंग देखील आहे. हिरवा रंग जास्त करून परिधान केला तर सुख सौभाग्यामध्ये वाढ होत असते. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाची साडी असेल तर हळदी कुंकवाचा हा शुभ रंग देखील तुम्ही परिधान करू शकता. प्रत्यक्ष श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर गोवत्या सूर्यासारखा केशरी रंग देखील तुम्ही परिधान करू शकता. हे आनंदाचे प्रतीक आहे. तुमच्याकडे जर केशरी कलरची साडी असेल तर ती परिधान करा. हे झाले शुभ रंग. आता महत्त्वाचे म्हणजे कोणते रंग अशुभ आहेत ते चुकूनही तुम्हाला परिधान करायचे नाहीत. ते आपण आत्ता बघूयात. तर तुम्हाला चुकूनसुद्धा काळा रंग, पांढरा रंग परिधान करायचा नाही आहे. तसेच काळा आणि पांढरा सोडून तुमच्याकडे लाल, पिवळा, हिरवा किंवा मोरपंखी असे कोणतेही रंग असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता. काहीही हरकत नाही. त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीत वापरलेली साडी चुकूनही वटपौर्णिमेला तुम्हाला परिधान करायची नाही आहे आणि सुतकामध्ये वापरलेली साडी देखील वटपौर्णिमेला परिधान करायची नाही आहे. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साड्यावर काळ्या रंगाचे छोटे छोटे छटा असतील तर अशी साडी देखील तुम्हाला नेसायची नाही आहे. किंवा वटपौर्णिमेची पूजा करून आल्यानंतर देखील तुम्हाला काळा रंग किंवा पांढरा रंग असलेले कपडे घरामध्ये देखील परिधान करायचे नाही आहेत. सोमवार आलेला आहे तर वटपौर्णिमेचा शुभ रंग आपल्याला परिधान करायचे आहेत. तो म्हणजे हिरवा रंग परिधान करा. लाल रंग, पिवळा रंग, ऑरेंज किंवा गुलाबी, जांभळ्या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो. तुम्ही वांगी कलरची साडी देखील असेल तुमच्याकडे तर ती देखील परिधान करू शकता. हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान करणे अत्यंत शुभ ठरणार आहे. तर तुम्ही ज्या काही 4 दिवसामध्ये म्हणजे मासिक पाळीच्या दिवसात किंवा सुतकात वापरलेल्या बांगड्या असतील तर त्या तुम्हाला परिधान करायच्या नाही आहेत. त्या काढून टाकायच्या आहेत आणि नवीन बांगड्या असतील तर त्या परिधान करा. कमीत कमी बांगड्या भरल्या तरीही चालेल, अगदी 6 भरल्या तरी चालेल, मात्र त्या कोऱ्या असल्या तर खूप शुभ ठरते. तर महिलांनी वडाची पूजा करताना वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांदी वगैरे घरी तोडून आणायची नाही आहे. किंवा वड तुमच्याकडे मुळासकट असेल तरच तुम्ही त्या वडाची पूजा करू शकता. किंवा तुम्हाला वडाचं झाड लावायचं असेल, नवीन झाड घेऊन या आणि त्या झाडाची पूजा केली तरीही चालेल. नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये नेऊन लावू शकता, घराजवळ लावू शकता, अतिशय उत्तम ठरेल. परंतु तुम्हाला फांद्याची पूजा चुकूनही करायची नाही. फांदी तोडण्याची चूक अजिबात करू नका. या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजन करायचे आहे. बऱ्याच महिला फांदीची पूजा करून मोकळे होतात, पण असे केल्याने त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळत नाहीत. कुणाचा अपमान या दिवशी करू नका, कुणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आपल्या घरी येईल हे सांगता येत नाही. आपल्याकडून पाहुणचार घेऊन जाईल, मानसन्मान करून जाईल हे देखील सांगता येत नाही. म्हणून तुमच्या घरी एखादी स्त्री आली तर तिचा मानसन्मान नक्की करा. मांसाहार, मद्यपान हे अजिबातच घरात होऊ द्यायचे नाही आहे. या दिवशी जेवढी जास्त झाडे लावता येईल तितकी झाडे तुम्हाला लावायची आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये शांतता असायला हवी, प्रसन्नता असायला हवी. अगदी प्रसन्न मनाने तुम्ही केलेली पूजा आणि व्रत आणि उपवास नक्कीच तुम्हाला शुभ फळ देतील. म्हणून शांत मन ठेवायचे आहे. तर तुम्हाला पूजेच्या साहित्यामध्ये अजून एक महत्त्वाची वस्तू घ्यायची आहे. 16 शृंगारामधील साहित्य 2 तुम्हाला कोऱ्या बांगड्या घ्यायच्या आहेत, गळसर घ्यायची आहे. त्यासोबतच अत्तर, कापूर घेऊ शकता, पंचामृत घ्यायचे आहे किंवा मग कच्चे दूध घेतले तरीही चालेल. त्यासोबतच विड्याची पाने घ्यायची आहेत, सुपारी आणि पैसे घ्यायचे आहेत आणि गूळ आणि खोबरं देखील घ्यायचं आहे नैवेद्यासाठी. आंबे, त्यासोबतच दुर्वा गहू देखील घेऊ शकता. फुले वगैरे घ्यायची आहेत. तुम्हाला जर वडाच्या झाडाला फुलांचा हार घालायचा असेल तर ते देखील घेऊ शकता. तर सर्वप्रथम आपण सर्वच जणी प्रथम पूज्य गणपती बाप्पांची सुपारी मांडून स्थापना करत असतो तर ती करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे. तुम्ही 2 विड्याची पाने आणि विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना हळद कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा वाहून घ्यायचे आहेत. पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध आणि पंचामृत अर्पण करायचे आहे. नंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे. सौभाग्य अलंकार आणलेले असेल तर ते अर्पण करायचे आहेत.
त्याचबरोबर मूठभर गहू आणि तुम्हाला एक आंबा त्या ओटीवर ठेवायचा आहे. ब्लाऊज पीस घेऊन त्यावर देखील ठेवू शकता. सावित्री मातेसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली बसायचे आहे आणि ओटी भरायची आहे. दरवर्षी पूजा करताना पंचोपचार तशी पूजा तुम्हाला करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे. आयुष्यात सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे, भरभराटीचे दिवस कायम राहावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्ही काही खाल्लं तरी चालेल. महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र उपवास करत असतात. दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. पण तुमची जशी परंपरा आहे, तुमच्या घरी जे काही चालू आहे रीती परंपरेनुसार तुम्ही करू शकता. काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेचच घरी गेलेत की उपवास सोडला जातो, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करतात. तर तुमच्याकडे जे आहे त्याप्रमाणे करा. गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे यासाठी, सुखशांती समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करायची आहे. पूजा करू नका. जर तुमचा 7वा किंवा 8वा महिना चालू असेल तर तुम्हाला चुकूनही वडाच्या झाडाला फेऱ्या मारायच्या नाहीत. नाहीतर पोटातील बाळाला कालसर्पदोष लागण्याची शक्यता जास्त असते. त्यासोबतच गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. यावर्षी पूजा करू नका आणि 1 ते 6 महिने झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग हळद कुंकू फुले वाहून वडाच्या झाडाला नमस्कार करू शकता. तशी पूजा केली. कुणाची ओटी भरू नका किंवा कोणाकडून ओटीही भरून घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका. पण चुकून गेलात तर फेऱ्या मारू नका. कुणाकडून ओटी घेऊ नका. फक्त आपला जो दोरा आहे, सूत आहे, जो वरच्या झाडाला गुंडाळायचा असतो तो सूत फक्त तिथे अडकून दिला तरीही चालेल. त्याच्यातील दोरा वरील दोऱ्यामध्ये अडकवला तरी तशीच गुंडी खाली सोडून दिली तरीही चालेल. गर्भवती महिलांनी हे नियम आवर्जून पाळायचे आहेत. आता महिलांनो, आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली पूजा करत असतो. वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यानंतर एकीचा सूत गुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करायची नाही. एकीने फेरी मारून झाले की दुसरीला ती सूत तोडून देतात, तसं बिलकुल करू नका. त्यानंतर वडाला 7 फेरे मारताना 7 वेळेला धागा गुंडाळून उरलेला धागा म्हणजे सूतगुंडी तिथेच खोचून द्यायची आहे. ती तोडण्याची, कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच करायचे आहे. पूजेचे ताट तयार करत असताना संपूर्ण वस्तू आहेत का याची काळजी घ्यायची आहे. त्यात खास करून स्वतःची गुंडी असायला हवी, सूतगुंडी ज्याला आपण म्हणतो. सख्ख्या बहिणी जरी असतील तरी तुम्ही एकमेकींना देऊ नकात. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना ही पूजा करता येणार नाहीये. फक्त नमस्कार करायचा आहे आणि कोणाकडून हळद कुंकू वाहून घेतले तरी चालेल. पण शक्यतो ही पूजा स्त्रियांना, ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना करताच येणार नाही. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.